नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी अगदी पौष्टिक अशी शेवग्याचे शेंगाची सूप ही रेसिपी दाखवणार आहे। यासाठी मी 2 शेवग्याच्या शेंगा या चिरून त्याची थोडीशी साल काढून त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे। आता आपण या शेवग्याच्या शेंगा उकळून झालेल्या आहे। आता यामध्ये काही भाज्या पण मी वापरणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे शेवग्याच्या शेंगा आपल्या उकळून झालेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला, आपण आता ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्या उकळून झालेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये काही भाज्या टाकून घेऊया। तर आता यामध्ये मी कोणत्या भाज्या टाकणार आहे आणि काय काय मसाले वापरणार आहे हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ माझा बघा। तर आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा आणि काही भाज्या आपण यामध्ये टाकून उकडून घेणार आहोत। आता यामध्ये मी मसुराची डाळ वापरणार आहे। मसुराच्या डाळीमध्ये प्रोटीन असते, त्यामुळे मसुराची डाळ आणि शेवगा सूप हे खूप पौष्टिक असं सूप तयार होतं। मसुराची डाळ, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण आणि काही खडे मसाले आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर। तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे सर्व, आता या खड्या मसाल्यामध्ये मी फक्त लवंग, मिऱ्या, लवंग, दालचिनी, अर्धा तेजपत्ता घेतलेला आहे। अगदी एकच मी वापरलेला आहे, कारण ते जास्त उष्ण पडतं, त्यामुळं थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं मसाल्याचं। आता आपण ही मसुराची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊया। आता ही मसुराची डाळ मी कुकरमध्ये टाकलेली आहे। आता यामध्येच बटाटा, कांदा आणि खडे मसाला, बटाटा, कांदा, खडा मसाला आणि टाकून आणि शेवग्याची शेंगा हे सर्व टाकून आपण कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊया। आणि थोडी कोथिंबीर टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि 2 शिट्ट्या करून घेऊया। चला, तर मग आता गॅसवर आपण कुकर ठेवूया आणि आता यामध्ये मी 2-3 लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहे आणि आता कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। आणि आता ह्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे। तर चला, आता आपला कुकर थंड होईपर्यंत थंड झालेला आहे। आता यामधलं मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आपण जे भाज्या आणि शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि जे पाणी आपण शिजायला टाकलेलं होतं तेच पाणी वापरून आपल्याला सूप तयार करायचं आहे। ते पाणी टाकून घ्यायचं नाही। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातून भाज्या आणि शेवग्याच्या शेंगा आणि डाळ काढून घेऊया। तर चला, आता आपण मिक्सरच्या भांड्यातून हे फिरवून घेतलेलं आहे आणि एका गाळणीने ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींना, आता मी हे सर्व भाज्या आणि शेवग्याच्या शेंगाचं सर्व पाणी काढून घेत आहे आणि वरती तो शेवग्याच्या शेंगाचा चोथा राहतो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींना, आता हे व्यवस्थित आता मी काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये थोडासा गर शिल्लक आहे, त्यामुळे थोडंसं आपण मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर। चला, आपण आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित ते गाळणीने गाळून घेऊया। आता हे सर्व आपण व्यवस्थित असे गाळून घेतलेले आहे आणि आता हे मी ज्या कुकरमध्ये उकडलं आहे त्यामध्येच मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता त्यामध्ये दुसरं भांडं करायची पण गरज नाही आपल्याला, अगदी कमी भांडे होतील अशा प्रकारे आपण रेसिपी करत आहोत। आता त्याच कुकरमध्ये आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे सूप। चला, तर मग गॅसवर आपण आता कुकर ठेवूया। आता मी गॅसवर कुकर ठेवून घेते आणि आता यामध्ये काय काय वापरलं आहे मी, यामध्ये मी आता मसाले काही टाकणार आहे। त्यामध्ये काळं मीठ आहे, साधं मीठ आहे, काळं मीठ, साधं मीठ आणि चाट मसाला आणि थोडंसं तिखट टाकलं आहे। अगदी नकळत थोडंसं तिखट टाकायचं आहे। तर बघा मैत्रिणींना, आता आपण हे सूप उकळायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये ते मसाले टाकून घेऊ। काळं मीठ, साधं मीठ आणि चाट मसाला आणि थोडंसं तिखट आपण
तिखट, लाल मिरची पावडर त्यामध्ये टाकून आता हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला सूप. आणि तुम्हाला जर तूप टाकलेलं आवडत असेल तर त्याच्यामध्ये गावरान तूप टाकले, तुपाची फोडणी दिली तर खूप छान लागते. आमच्याकडं आवडत नाही म्हणून मी त्याला फोडणी दिली नाही. तर बघा मैत्रिणींना, आता हे सूप आपलं उकळून रेडी आहे. आता याच्यावर मी वाटीमध्ये मी ते सर्व केलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडत असेल माझ्या रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.